कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचे नगरसेवक पद अनर्ह करण्याच्या मागणीला नवं वळण मिळालं आहे। या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगानं तक्रारदार कल्पेश जोशी यांना पत्र पाठवत महापालिका सदस्यांना अनर्ह घोषित करण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जात नसल्याचं स्पष्ट केलं। राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव प्रदीप परब यांनी हे पत्र तक्रारदार केडीएमसी आयुक्त आणि नगर विकास विभागालाही पाठवलंय। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार अशा प्रकरणांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगळी असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे। तक्रारदार कल्पेश जोशी यांचा आरोप आहे की निवडणुकीवेळी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात रमेश म्हात्रे यांनी अनधिकृत बांधकामाशी कोणताही संबंध नसल्याचं नमूद केलं होतं। मात्र त्यांच्या मुलावर बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा इमारत उभारल्याचा गंभीर आरोप असून या प्रकरणी महसूल विभागानं संबंधित 7/12 उतारे बनावट असल्याचं स्पष्ट केलंय। तसेच विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। गेल्या 7 महिन्यांपासून विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्यानं कल्पेश जोशी यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। दरम्यान या प्रकरणातील तक्रार, निवडणूक आयोगाचं पत्र आणि कायद्यातील तरतुदींचा सखोल अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती केडीएमचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे। द बोलीज न्यूजसाठी चिन्नू कुमार श्रीवास्तव, कल्याण डोंबिवली।